नमस्कार, कुमुदा टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज परत आम्ही विषय घेऊन आलो आहे परत केली इलेक्शनबद्दल। केलीचं एक रहस्यमय आपल्यासमोर घेऊन आलो आहे आणि केलीमध्ये अंतर्गत काय काय चाललं आहे याचं सविस्तर वृत्तांत आम्ही आपल्यासमोर घेऊन आलेला आहे। केलीचं बायलॉज 2008मध्ये बदलण्यात आलं, 2009मध्ये अमेंडमेंट करण्यात आलं, पण त्याच्यावर कुठल्या ARची DRची सही झाली हे कोणालाच माहीत नाही। मग असं काय होतं ह्या बायलॉजमध्ये आणि हे बायलॉज कुणाकडे समजू नये, कुणाला माहीत होणे अशा पद्धतीने ठेवण्यात आलेलं होतं। 29 तारखेला जनरल बॉडी मीटिंग झाली। जनरल बॉडी मीटिंगमध्ये कुणाचं काही चर्चा नाही, काय नाही, आले बसले बोलले गेले, कारण ह्या केलीमध्ये वन मॅन शो चालतो। पण ह्या वेळेला इलेक्शनमध्ये काहीतरी गोंधळ होण्याची लक्षणं दिसत आहे। कण्णूर इलेक्शनमध्ये बसणार आहेत, जानेवारीमध्ये इलेक्शन निवडणुका होणार आहेत आणि ह्यामध्ये सुद्धा ह्या वेळेला पैशाची खेळी होण्याची लक्षणं आहेत। प्रत्येक मेंबरला 10,000 रुपये वाटण्यात येणार अशी चर्चा सगळीकडे सर्वत्र सुरू आहे। 16 डायरेक्ट असले तरी त्यांचं काही चालत नाही, मेंबरांचं तर लांब राहिलं। 16 डायरेक्टर केलीमध्ये आहे, त्यांचं काही चालत नाही। आणि ह्या बायलॉजमध्ये असं लिहिलेलं आहे, मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेज हे प्रभाकर कोरे प्रिन्सिपल आणि एक मेडिकलचा ऑफिस माणूस आणि इतर 4 जणांच्याकडे हे खाती ठेवलेलं आहे, कारण ह्याच्यामध्ये पैसा भरपूर मिळतो आणि पैसे कमवण्याचा जरिया आहे ते प्रभाकर कोरेकडेच आहे। प्रभाकर कोरे 2 वेळा निवडणूक हरल्या होता, एक MLA आणि MP बाबागौडा पाटलांच्याकडनं एकदा आणि कल्लप्पण्णा मेघण्णावर ह्यांच्याकडनं पराभव झालेला होता। आता परत ह्या निवडणुकीकडे। पहिल्यांदाच केलीमध्ये खळबळ वाजलेली आहे आणि पैशाची देवाणघेवाण जोरात होणार आहे अशा पद्धतीनं चॅलेंज या वेळेला प्रभाकर कोरेंना होणार, कारण इतके वर्ष प्रभाकर कोरेच ह्या संस्थेचे अध्यक्ष आहेत। ह्या केली संस्थेचे डायरेक्टर्स YS पाटील, प्रभाकर कोरे, अमित कोरे, शंकरण्णा मन्नोळे, अनिल पटेल, BI पाटील, प्रवीण बागेवडी, साधनवर बसवराज पाटील, कवडगी मठ इत्यादी आहेत। हा एकंदरीत बायलॉज 86 पानाचा आहे आणि ह्या बायलॉजमध्ये काय काय आहे अति महत्त्वाचं आहे ते। हा बायलॉज अति साहस करून हुडकून आम्ही काढलेला आहे आणि तो आमच्या मित्राकडे पण आहे आणि आम्हाला पण मिळालेला आहे। याचा सविस्तर वृत्तांत आम्ही आपल्याला परत पुन्हा देणार आहे। जोपर्यंत केलीच्या निवडणुका होत नाहीत तोपर्यंत रोज केलीच्या बातम्या आपल्याला देणार आहे। मी आपल्याला प्रॉमिस केलेलं होतं की लक्ष्मी हेब्बाळकरबद्दल वृत्तांत देऊ, स्टोरी सांगू। उद्याच्या अंकामध्ये लक्ष्मी हेब्बाळकरची कोट्यावधी रुपयाची मालमत्ता कुठे आहे, कशी आहे आणि कुठे ठेवले हे सांगणार आहे। उद्या बघायला विसरू नका। कुमुदा टी व्हीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नमस्कार।